नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 8वी विषय गणितचा हा व्हिडिओ मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. सुरुवातीला आपण दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूतील एकासेक संगती पाहूया. इथे दोन त्रिकोण दिलेले आहेत, त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर. मग या दोन त्रिकोणांमध्ये आपल्याला शिरोबिंदूतील एकासेक संगती किती प्रकारे लिहिता येते ते आपण सुरुवातीला पाहूया. प्रत्येक त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात, तेव्हा या त्रिकोण एबीसीचे बिंदू ए, बिंदू बी आणि बिंदू सी असे 3 शिरोबिंदू आहेत. तसेच पीक्यूआरचे बिंदू पी, बिंदू क्यू आणि बिंदू आर असे 3 शिरोबिंदू आहेत. तेव्हा यांच्या दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूतील एकासेक संगती आपल्याला एकूण 6 प्रकारे लिहिता येते. मग ते 6 प्रकार कोणते आहेत ते आपण पाहूया. इथे शिरोबिंदूतील एकासेक संगती लिहायची म्हणजेच आपल्याला बिंदूंच्या जोड्या लावायच्या आहेत. म्हणजेच इथे मी जर या त्रिकोणाचे 3 शिरोबिंदू या क्रमाने घेतले, ए बी सी, हे चिन्ह जे आहे ते एकासेक संगतीचं चिन्ह आहे, म्हणजेच हे वाचताना असं वाचायचं आहे, एबीसी एकासेक संगत पी क्यू आर. म्हणजेच इथे हे 3 शिरोबिंदू या क्रमाने घेतलेत, पी क्यू आर या क्रमाने. म्हणजे इथे ए ची संगती पी शी आहे, बी ची संगती क्यू शी आहे आणि सी शिरोबिंदूची संगती आर बिंदूशी आहे. अशी ही संगती आपण प्रथम लिहिलेली आहे. हा एक प्रकार झाला एकासेक संगतीचा. असे आपण इथे 6 प्रकार पाहतो आहोत. मग पुढचा प्रकार असा आहे, एबीसी एकासेक संगत पी आर क्यू. म्हणजे इथे आता ए ची संगती पी शी झाली आहे, बी ची आर शी झाली आणि सी ची क्यू शी झालेली आहे. म्हणजे पहिल्या 2 वरून जर तुमच्या लक्षात आलं असेल की एबीसी एकासेक संगत पी क्यू आर आहे, इथे एबीसी एकासेक संगत पी आर क्यू असं घेतलेलं आहे. म्हणजे पहिला बिंदू पी दोन्हीकडे सारखाच घेतलेला आहे पहिल्या दोन्ही संगती लिहिताना. दुसऱ्या आणि तिसऱ्याची आदला बदल केलेली आहे. तिसरा प्रकार पाहूया, एबीसी एकासेक संगत क्यू पी आर. आता इथे पहिले 2 लिहिताना पहिला बिंदू इकडे उजव्या बाजूला पी होता, आता क्यू घेतलेला आहे आणि आता पुढचे जे 2 शिरोबिंदू आहेत ते पी आर असा क्रम आहे आणि चौथ्यामध्ये आर पी आहे. पहिला बिंदू क्यू तसाच ठेवलेला आहे. म्हणजेच तिसरा आणि चौथ्याचं जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की एबीसी एकासेक संगत क्यू पी आर आहे आणि चौथ्यामध्ये एपीसी एकासेक संगत क्यू आर पी आहे. म्हणजे ते पी आर आणि आर पी दुसऱ्या आणि तिसऱ्या बिंदूंची आदला बदल झालेली आहे. तसंच 5वा आणि 6वा प्रकार आपण पाहूया, एबीसी एकासेक संगत आर पी क्यू आणि एबीसी एकासेक संगत आर क्यू पी. म्हणजे 6 प्रकारे अशी संगती आपल्याला लिहिता येते. ही 6 प्रकारे संगती लिहिताना डाव्या बाजूचे शिरोबिंदू मात्र मी एबीसीच प्रत्येक वेळेला घेतलेले आहेत, पण उजवीकडचे 6 प्रकार जे झालेले आहेत ते लिहिताना शिरोबिंदूतली एकासेक संगतीचा क्रम मी बदललेला आहे. पुन्हा एकदा पहा, इथे पी क्यू आर आहे तर इथे पी आर क्यू आहे. म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या बिंदूंची आदला बदल झाली आहे. पहिला बिंदू पी घेतला, तिसरा चौथा लिहिताना पहिला बिंदू क्यू आहे आणि पी आर आणि आर पी यांची आदला बदल झाली आहे. म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाची आदला बदल झाली आहे. आणि 5वा 6वा प्रकार लिहिताना पहिला बिंदू आर आहे आणि उरलेल्या दोघांची आदला बदल करून हा 5वा 6वा प्रकार आपण लिहिलाय, पी क्यू आणि क्यू पी. याप्रमाणे 2 त्रिकोणांच्या शिरोबिंदूतली एकासेक संगती अशी आपल्याला 6 प्रकारे लिहिता येते. आता आपण संगती पाहिली, 6 प्रकारे लिहिता येते. आता आपण एखादी संगती जर विचारात घेतली तर त्यावरून संगत बाजू आणि संगत कोनांच्या जोड्या कशा लिहितात ते आपण पाहूया. आत्ताच आपण 6 प्रकारे इथे वर संगती पाहिली होती, तर त्यातली मी 5 क्रमांकाची जी संगती आहे ती मी विचारात घेतोय. म्हणजे एबीसी एकासेक संगत आर पी क्यू. मग मी इथे ही संगती घेतली आणि या संगतीनुसार मी संगत बाजूंच्या आणि संगत कोनांच्या जोड्या लिहितोय. मग आपल्याला माहितीये की त्रिकोणाची बाजू लिहिताना 2 बिंदूंचा वापर करतात, 2 अक्षराने बाजू लिहितात आणि कोन हा एका अक्षराने किंवा 3 अक्षराने लिहिला जातो, परंतु मी इथे 1 अक्षराने आता लिहून दाखवतोय. मग इथे इकडची बाजू जर मी त्रिकोणाची एबी घेतली तर इकडची बाजू आरपी होईल. म्हणजे इथे शिरोबिंदूंची एकासेक संगतीमध्ये जो क्रम दिलेला आहे त्याच क्रमाने बाजूंची नावं आणि कोनांची नावं पण आपल्याला लिहायची आहेत. म्हणजेच इथे बाजू एबी एकासेक संगत बाजू आरपी होईल.
बाजू बीसी एकाच एक संगत बाजू, इथे बघू शकतो आपण बीसी, मग इथे क्रम होईल PQ, त्यामुळे बीसी आणि PQ यांची संगती आहे. AC एकाच एक संगत RQ होईल. म्हणजे डावीकडचा क्रम आणि उजवीकडचा क्रम एकाच एक संगतीनुसार असला पाहिजे. इथे एकाच एक संगतीला फार महत्व आहे. मग तसंच इथे कोन A एकाच एक संगत कोन R होईल. कोन B ची संगती P शी आहे, त्यामुळे कोन B एकाच एक संगत कोन P होईल. आणि कोन C शेवटी आहे, मग इथे शेवटी Q आहे, म्हणजे कोन C एकाच एक संगत कोन Q आहे. जसं इथे मी कोन एक अक्षराने लिहिलेले आहेत, तसेच 3 अक्षराने कोन लिहून सुद्धा आपल्याला ही संगती लिहिता येते. म्हणजे कोन A जर लिहायचा असेल तर तुम्ही जर कोन BAC असा लिहिला तर इकडचा कोन पण त्याच क्रमाने लिहावा लागेल, PRQ असा लिहावा लागेल. मग असे आपल्याला 3 अक्षराने देखील कोन लिहिता येतील, फक्त इकडचा आणि इकडचा क्रम सारखा ठेवायचा आहे. तर या पद्धतीने आपल्याला संगत बाजू आणि संगत कोनांच्या जोड्या सांगता येतील, त्या लिहिताना एकाच एक संगतीनुसार लिहिलेल्या आहेत. आता आपण त्रिकोणांची एकरूपता म्हणजे काय ते समजावून घेऊया. कॉन्ग्रुअन्स ऑफ ट्रायंगल्स. जर 2 त्रिकोण एकमेकांवर ठेवले असता ते तंतोतंत जुळत असतील तरच ते 2 त्रिकोण एकरूप आहेत असे म्हणतात. मग जर ABC आणि त्रिकोण XYZ हे एकरूप असतील तर चिन्हामध्ये ते असं लिहितात, त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण XYZ असं चिन्हामध्ये त्यांना दाखवलं जातं. हे एकरूपचं चिन्ह आहे. आणि त्रिकोण ABC आणि XYZ एकरूप असतील तर चिन्हात असे लिहितात, पण याचा अर्थ असा असतो की हे 2 त्रिकोण एकमेकांवर ठेवले तर ते तंतोतंत जुळतात. तंतोतंत जुळणाऱ्या आकृत्यांना एकरूप आकृत्या म्हणतात. आणि जेव्हा 2 त्रिकोण एकरूप असतात तेव्हा त्यांची एकरूपता तपासताना त्यांचे कोन आणि त्यांच्या बाजू या विशिष्ट क्रमाने म्हणजेच एकाच एक संगतीने लिहावे लागतात. म्हणून आपण सुरुवातीला एकाच एक संगती शिरोबिंदूंमधली अभ्यासली आहे. मग इथे जेव्हा 2 त्रिकोण एकरूप आहेत म्हणजेच ते तंतोतंत जुळतात, म्हणजेच त्यांचे या त्रिकोणाचे 3 शिरोबिंदू या त्रिकोणातल्या कोणत्या 3 शिरोबिंदूवर तंतोतंत जुळतात हे इथे तपासणं अतिशय महत्वाचं आहे. म्हणजेच त्यांच्या शिरोबिंदूतील एकाच एक संगतीला फार इथे महत्व आहे. म्हणजेच आपण यासाठी छोटंसं उदाहरण इथे पाहिलं तरी चालेल. म्हणजे जेव्हा 2 त्रिकोण एकरूप असतात, म्हणजेच आपण उदाहरण घेतलं की त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण XYZ आहे, तर आपल्याला माहिती की हे दोन्ही त्रिकोण तंतोतंत जुळतात. म्हणजेच त्यांचे या त्रिकोणाचे 3 कोन या त्रिकोणाच्या 3 संगत कोनांशी एकरूप आहेत, म्हणजेच ते कोन तंतोतंत जुळतात. तसेच इकडच्या 3 बाजू इकडच्या 3 संगत बाजूंशी तंतोतंत जुळतात. म्हणजेच त्यांच्या संगत बाजूही एकरूप असतात आणि संगत कोनही एकरूप असतात. मग तेच इथे मी लिहिलंय, एकाच एक संगतीनुसारच लिहिलेलं आहे की कोन A ची संगती कोन X शी असणार आहे. म्हणजेच कोन A आणि X हे दोघांचं माप सारखं असणार आहे. कोन B आणि Y चं माप समान असणार आहे आणि कोन C आणि Z चं माप समान असणार आहे. तसंच इथे बाजू AB ची जी लांबी आहे तीच लांबी XY ची असेल, म्हणजे AB बरोबर XY असेल. BC आणि YZ ची लांबी सारखी आहे आणि AC आणि XZ ची लांबी समान आहे. म्हणजेच इथे संगत बाजूंची मापे सारखी आहेत, म्हणजे लांबी सारखी आहे, म्हणजे संगत बाजू एकरूप आहेत. तसंच इथे संगत कोनांची मापे समान आहेत, म्हणजे संगत कोन एकरूप आहेत. म्हणजे जेव्हा 2 त्रिकोण एकरूप असतात तेव्हा त्यांचे संगत कोन एकरूप असतात. म्हणजे या त्रिकोणाचे 3 कोन या त्रिकोणातल्या 3 संगत कोनांची एकरूप आहे. तसंच संगत बाजू पण यांच्या एकरूप असतात. म्हणजे या त्रिकोणाच्या 3 बाजू या दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत बाजूंशी एकरूप असतात, असा याचा अर्थ आहे. तेच आपण इथे लिहिलेलं आहे की जेव्हा 2 त्रिकोण एकरूप असतात तेव्हा त्यांच्या संगत भुजा आणि संगत कोन हे एकाच एक संगतीनेच एकरूप असतात. संगत भुजा आणि संगत कोन जेव्हा आपण शब्द वापरतो तेव्हा त्यांच्यामध्ये एकाच एक संगती ही असतेच आणि एकाच एक संगतीनुसारच ते घटक एकरूप असतात. आता इथे 2 त्रिकोण आहेत, एक हिरवा त्रिकोण आहे आणि एक गुलाबी रंगाचा त्रिकोण आहे. हे 2 त्रिकोण आत्ता पाहता क्षणी आपल्याला वाटतं की हे एकरूप आहेत की नाही हे आपल्याला पाहायचं आहे. तेव्हा आत्ताच आपण पाहिलं की जेव्हा 2 त्रिकोण एकरूप असतात तेव्हा ते एकमेकांवर ठेवले तर ते तंतोतंत जुळतात. मग आता इथे आपण हे 2 त्रिकोण आत्ता पाहिले तर आपल्याला लक्षात येतं की ते तंतोतंत जुळतील की नाही याबद्दल शंका आहे. परंतु जर आपण हे जर एकाच एक संगतीनुसार जर नीट ठेवले
तर आपल्या लक्षात येईल की ते एकमेकांवर ठेवले असतात तंतोतंत जुळतात आणि आपल्याला समोरून पाहताना आता एकच त्रिकोण इथे दिसतोय. म्हणजेच दोन्ही त्रिकोण हे एकमेकांवर ठेवले असतात तंतोतंत जुळतात, आपल्याला कोणता तरी एकच रंग इथे दिसतो आहे. म्हणजेच एकास एक संगतीला इथे किती महत्व आहे हे तुमच्या लक्षात येते. पण तेच जर मी अशी संगती लावली, चुकीच्या पद्धतीने जर मी हे बिंदू एकमेकांवर ठेवले तर ते तंतोतंत जुळत नाहीत हे तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणजेच एकास एक संगतीनुसार जर आपण ते एकमेकांवरती ठेवले तरच ते तंतोतंत जुळतात. म्हणजेच तंतोतंत जुळणाऱ्या आकृत्यांनाच एकरूप आकृत्या म्हणतात हे तुमच्या लक्षात आलं असेल. मग आता इथे या दोन त्रिकोणामध्ये जेव्हा ते तंतोतंत जुळत आहेत म्हणजेच हे दोन त्रिकोण एकरूप आहेत, म्हणजेच त्यांचे संगत कोन जे आहेत ते एकरूप आहेत. म्हणजे इथे तयार झालेले हे दोन्ही कोन, गुलाबी आणि हिरवा, हे दोन्ही कोन समान मापाचे आहेत. तसेच इथलाही कोन सारखा आहे आणि इथलाही कोन दोन्ही त्रिकोणांचा समान आहे. तसंच ही बाजू सारखी आहे दोन्ही त्रिकोणांची, ही बाजूची लांबी पण दोन्ही त्रिकोणांची समान आहे आणि तिसरी बाजू पण त्यांची समान आहे. म्हणजे असे जर आपण संगत बाजू आणि संगत कोनांच्या जर त्या दोन्ही त्रिकोणांच्या जोड्या समान असतील तर आपण म्हणू शकतो की ते दोन त्रिकोण एकरूप आहेत, म्हणजेच ते तंतोतंत जुळतात. आता इथे मी दोन्ही त्रिकोणांना नावं दिलेली आहेत. या त्रिकोणाचं नाव आहे ABC, कोपऱ्यामध्ये प्रत्येक शिरोबिंदूचं नाव मी लिहिलेलं आहे. तसंच या त्रिकोणाचं नाव आहे XY आणि Z. तर हे दोन त्रिकोण एकरूप आहेत, म्हणजेच हे तंतोतंत जुळतात. तेव्हा तंतोतंत जुळताना यांच्यामधली एकास एक संगती फार महत्वाची आहे. मग हे जर दोन त्रिकोण आपण एकमेकांवरती असे ठेवले तर त्यावेळेला त्यांची संगती आपल्याला लगेच कळते. इथे X आणि A एकमेकांवरती येणार आहे, म्हणजे A ची संगती X शी आहे, B आणि Y एकमेकांवर येणार आहे आणि C आणि Z एकमेकांवरती येणार आहे. तेव्हा ही अशी एकास एक संगती यांची अशी जर मी ठेवली आणि ते जर एकमेकांवरती ठेवले तर ते तंतोतंत जुळतात. वरून पाहताना आपल्याला हा एकच त्रिकोण दिसतो. म्हणजे त्यांच्या संगत बाजू देखील एकरूप आहेत. म्हणजेच इकडची बाजू XZ आणि त्याच्याच खाली आहे पाहू शकतो आपण AC. तसंच इथे XY आहे तर त्याच्या खालची बाजू आहे AB आणि YZ ची संगत बाजू आहे BC. याप्रमाणे आपल्याला संगत बाजूंच्या जोड्या कळल्या असतील. तसंच संगत कोन आहेत. Xचा कोन जेवढ्या मापाचा आहे तेवढाच कोन इथे A चा आहे, म्हणजे A आणि X हे दोन्ही कोन समान मापाचे आहेत. तसंच इथे Y आणि C, Z आणि C हे दोन्ही कोन समान मापाचे आहेत, हे लक्षात येते आपल्या. तसंच Y आणि B हे दोन्ही कोन समान मापाचे आहेत, म्हणूनच ते तंतोतंत जुळतात.